आहे ते? नमस्कार, मी प्राजक्ता. स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आणि आता मासनाळ या गावातून कॉल आलेला यांच्या इथं ह्या म्हणजे खाद्याचं वैरण ठेवलं आहे. ह्या वैरणीत साप आलाय. तर इथं आता आपण बघितलं तर हा नाण्याची जातीचा एक बिनविषारी साप आहे. तर मित्रांनो बघू शकताय इथं ही जनावरांची वैरण भरून ठेवल्या. नुकतीच यांनी भरून ठेवलेली आहे वैरण आणि ही जनावरांना घालत असताना त्यांना हा साप दिसून आलाय. तर हा साप बिनविषारी आहे, परंतु इथे जर विषारी साप असता तर मोठा धोका निर्माण झाला असता. यांच्या म्हणजे जी जनावरांना वैरण घालणार आहे त्यांच्या जीवाला सुद्धा आणि जनावरांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला असता. त्यामुळं वैरण घेत म्हणजे जनावरांना घालत असताना किंवा वैरण काढत असताना काळजी घेऊनच काढत चला, जेणेकरून आपल्या जीवाला असा काही धोका निर्माण होणार नाही. आणि आता इथं बघू शकता तो साप एकदम छोटा असल्यामुळं त्या कडब्यातून दिसत सुद्धा नव्हता. आणि मग त्यानंतर मी तो सगळं हे पोतं होतं ते बाहेरच घ्यायला लावलं. आणि बाहेर उजेडाला घेऊन त्याच्यातली थोडी वैरण झाडून बाहेर काढून ठेवली, जेणेकरून साप छोटा असल्यामुळे त्या वैरणीतून तिकडे गेलेलं सुद्धा कळला नसता. म्हणून मग त्यातली थोडी वैरण ही बाजूला काढून बघितलं तर त्यानंतर हा साप मला सापडला. आम्ही पायानं ते एकत्र करून येतं त्यानंतर त्याचा आपण मकबर आहे गेलो. आमचे ते माळाचे टालगे धरला. काय आहे नाणे ते नाही बिनविषारी. खाल्लं असणार आहे काहीतरी त्यानं, त्यामुळे मध्ये पोट फुगलं. तर रेस्क्यू केलेल्या नाण्याची जातीच्या बिनविषारी सापाला आपण निसर्गामध्ये परत सोडून देऊ. मासनाळ या गावामध्ये नाण्याची जातीचा एक बिनविषारी साप पकडलेला आणि आता याला मी इथं सोडण्यासाठी आलोय. चला तर या नाण्याची जातीच्या बिनविषारी सापाला निसर्गामध्ये सोडून देऊ. माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.